सावजी मटण नागपुरात गेले आणि सावजी खाल्लं नाही असा व्यक्ती फार दुर्मिळ। नागपूरच्या खाद्य संस्कृतीची एक ठळक ओळख म्हणजे सावजी। परंपरागत घरगुती मसाल्यांची चव हे सावजीच्या पदार्थांचं खास वैशिष्ट्य। पण याच सावजीबद्दल तुकाराम मुंढेंनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। सावजी खाल्लं तर महिनाभर हॉस्पिटलला जावं लागेल असं मुंढेंनी म्हटलं आणि या वक्तव्याबाबत आता नाराजी व्यक्त केली जाते। बघूयात। तुकाराम मुंढेंच्या सावजीवरील वक्तव्यामुळे नवा वाद। मुंढेंच्या वक्तव्यानं सावजी प्रेमी हलबा समाज नाराज। सावजीच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती। आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे चांगले चर्चेत आहेत। त्यामुळे सध्या त्यांना अनेक कार्यक्रमांचंही निमंत्रण दिलं जातं। कारण काय तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या तोंडून दोन शब्द ऐकावेत। अशाच एका अमरावतीतील कार्यक्रमात मुंढे भेसळयुक्त पदार्थांबद्दल बोलताना असं काहीतरी बोलले की ज्यावरून वाद निर्माण झालाय। विदर्भात अनेक खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सावजीबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलंय। नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून एक महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे। ते आपण खातो म्हणजे काय ऑइली फॅटी सॉल्टी शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल। गरमागरम भडक काळसर तर्री, मसाल्याचा घमघमाट, सुगंध असा की कधी एकदा चव घेतो असं होईल आणि खाल्ल्यावरही पोट भरेल पण मन नाही। असं सावजी चिकन मटण एकंदरीत सावजी प्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय। सावजी म्हणजे नागपुरातील खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग। सावजीची चव म्हणजे अनेकांसाठी पर्वणी। त्यामुळे सावजी पद्धतीच्या पदार्थांचे अनेक हॉटेल्स विदर्भ आणि आता मुंबईत सुद्धा आहेत। पण मुंढेंच्या वक्तव्यानंतर सावजी खाद्यपदार्थांबाबत गैरसमज पसरवला जात असल्याची भावना सावजी प्रेमी आणि हॉटेल चालकांची आहे। त्यामुळे मुंढेंनी सावजीबद्दल जे वक्तव्य केलंय ते माहिती न घेताच भूमिका मांडणं चुकीचं असल्याच्या आता प्रतिक्रिया उमटतायत। तसंच मुंढेंचं वक्तव्य हलबा समाजाच्या भावना दुखावणारं असल्याचंही समाजाचं म्हणणं आहे। एक रिस्पॉन्सिबल सनदी अधिकाऱ्यांनी की सावजी हा एका कम्युनिटीशी जोडलेला हा व्यवसाय आहे। विदर्भामध्ये हलबा हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सावजी जेवणाचं जे असते ते व्यावसायिक नसून हे घरगुती जेवण यालाही खूप मोठं महत्त्व आहे। कदाचित सनदी अधिकारी या नात्यानं त्यांना या सावजीबद्दल जी कल्पना असेल ती कदाचित चुकीची असू शकते म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं। तिखट हा विषय चुकीचा आहे, हा चवेचा विषय आहे। मी तुम्हाला एक माझ्याच घरचं उदाहरण देतो। माझी आई वयाच्या 82व्या वर्षी तिचं निधन झालं मागच्या वर्षी। ते त्या वयापर्यंत सावजी जेवणामध्ये तेल नसलं, तेल नाही दिसलं तर ते वरून तेल टाकायचं तरी जेवण करतात। त्यांचे सुदृढ होते, कधी त्यांना डायबिटीज नाही, कोणत्या प्रकारची बिमारी नाही, कशा प्रकारचं नाही, लो बीपी नाही, शुगर नाही, डायबिटीज नाही, मस्त तंदूर। आणि तुम्ही जर सावजी एरियात फिरलेत तर अजूनही आमचे जुने जे आदरणीय रिस्पेक्टिव्हली सिनियर सिटीजन आहेत त्यांना भेटाल तर आठवड्यातून बुधवार शुक्रवार रविवार आठवड्यातून 3-4 वेळा ते जेवण सावजी। आणि सावजी जेवण हा नॉनव्हेज पुरती नसतो। आमचं रस्सा पाटवडी असेल कोणत्याही घरी आमचं जेवण बनलं तो स्वादिष्ट असतो। सावजी खाल्ल्यामुळे हार्ट अटॅक येत आहे। आता सावजी कम्युनिटी अशी आहे की जे घरगुती मसाल्यात सगळे इथे जितकेही लोक आहेत घरगुती मसाल्यात बनवतात। जसं भाऊंनी सांगितलं हा घरगुती मसाला घरीच बनतो, हा बाहेरचा आम्ही कोणीच वापरत नाही। इव्हन आम्ही नाही कोणतेही सावजी। आणि याच्यामुळे कसं कोणाला कधी त्रास नाही होत। त्याचं कारण आहे की जसं हार्ट अटॅक येतो हे येतो त्या हिशोबाने अर्धी सावजी कम्युनिटी जी आहे त्यांच्या घरी तर सगळे बिमार राहिले असते। आणि याच्यामुळे ह्या व्यक्तित्वामुळे आमच्या धंद्यावर फरक पडलाय। तर सावजी म्हणजे केवळ तिखट तेलकट मटण नाही तर तो स्थानिक खाद्य संस्कृतीचा सुद्धा भाग आहे। तसंच संपूर्ण रस्सा हा घरगुती गोष्टींपासून बनवतात। त्यामुळे त्यात शरीराला अपायकारक असं काहीही नसतं असं हॉटेल चालकांचं आणि समाजाचं म्हणणं आहे। सावजी फक्त तिखट आणि तेल राहणारी वस्तू नाही तर ते पारंपरिक प्रतीने बनवणारी आमच्या कमीत कमी 250 वर्षापासून जे आम्हाला आमचे पूर्वजांनी शिकवलेली ती परंपरा आहे जी आता आम्ही समोर ते जेवणाच्या आधारे घेऊन जात आहे। हे आमचे सगळे जे मसाले राहतात रेडीमेड नसून आम्ही स्वतः घरी बनवतात। तुम्ही जे जशी डिश हॉटेलमध्ये मागून राहिले तशी डिश तुम्हाला प्रिपेअर केल्या जाते।
तुम्हाला काही कोणी तिखट, सावजी म्हणजे तिखट हा विषय नाहीये किंवा मसाला हा विषय नाहीये. साधे साधे घरचे म्हणजे मसाले असं असतं तर जवळजवळ हजारो लोक आज म्हणजे सगळे सावजी तुम्हाला हॉस्पिटलमध्येच मिळाले असते. म्हणजे हे वाक्य त्यांनी कुठल्या उद्देशाने म्हटलं हे म्हणजे क्लिअर नाहीये. एकीकडे हलवा समाज आणि सावजी हॉटेल चालक दोघांनीही मुंडेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसं असताना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनीही सावजीबाबत अनेकांचे काही गैरसमज असल्याचंही म्हटलंय. आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं, असं तसं नसतं. जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही. आणि एक छान निगुतनी करण्याची प्रोसेस आहे आणि मला वाटतं त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर सावजी तुमचं नक्की छान होईल आणि तुम्ही सावजीच्या प्रेमात पडाल. आणि सावजी म्हणजे खूप तिखट असं नाही. मुंडे जे काही करतात किंवा जे काही बोलतात त्याला प्रत्येक माणूस दादच देतो, कारण ते पोट तिडकीने आणि सर्वसामान्यांच्या काळजीपोटी बोलत असतात. पण सावजीबद्दल बोलताना त्यांचं वक्तव्य जरा अतिशयोक्तीपूर्ण ठरलं. त्यामुळे सावजी पदार्थाबद्दल गैरसमज निर्माण होऊन व्यवसायावर परिणामाची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच समाजाच्याही भावना दुखावल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे याबाबत काही स्पष्टीकरण आता देतात का हे बघावं लागेल. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.